तर श्रावण स्पेशलसाठी आज आम्ही बनवले आहेत व्हेज स्प्रिंग रोल. तर व्हेज स्प्रिंग रोल बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, पहिले तर कोबी असं लांब लांब कापून घेतले आपण, शिमला मिर्च लांब लांब कापून घेतली, गाजरसुद्धा लांब लांब कापून घेतलं आहे, ऑनियनसुद्धा कापून घेतलं आहे लांब, थोडंसं ऑनियन चॉप घेतलं आहे, हे जिंजर गार्लिक आणि ग्रीन चिली चॉप करून घेतली आणि थोडी कोथिंबीर. तर आता आपण स्प्रिंग रोलचं फिलिंग बनवायला घेऊया. गरम करून घेतला आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे. तर सगळ्यात आधी टाकणार आहोत जिंजर गार्लिक, हिरवी मिरची चॉप. हे सगळं आपल्याला फास्ट फ्लेममध्येच करून घ्यायचं आहे. आपण फास्ट ठेवला गॅस थोडा. आता थोडं कांदा टाकणार आहोत. तर चांगल्यापैकी परतून आपण सगळ्या आपल्या भाज्या टाकणार आहोत बाकीच्या. ते आता परतून झालेलं आहे थोडं. आता आपण सगळ्या करून थोड्या भाज्या टाकणार आहोत. तर लांब कापलेला कांदा, लांब कापलेली गाजर, लांब कापलेली शिमला मिर्च, लांब कापलेली कोबी, हे सगळं आधी आपण लगेच मिक्स करून घेणार आहोत फटाफट. हे बघा आपलं चांगलं परतून झालंय. तर आता यात आपण टाकणार आहोत. तर आता आपण टाकणार आहोत चिली सॉस. हे चिंचचं चिली सॉस आहे. थोडं सोया सॉस टाकणार आहोत. थोडं टोमॅटो केचप, थोडं विनेगर, थोडं ग्रीन चिली सॉस, आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता परतून झालं आहे. तर यात टाकणार आहोत थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर. ॲक्च्युली कांद्याची पात टाकायची असते, तर कांद्याची पात नाही तर आम्ही कोथिंबीर टाकत आहोत. तर हे आपलं फिलिंग रेडी झाली आहे स्प्रिंग रोलची. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला थंड होण्यासाठी ठेवणार. बॅटर थंड झालं आहे. तर आता आपण रोल करून घेणार आहोत. तर हे शीट्स आम्ही डीमार्टमधून घेतले आहेत, रेडीमेड शीट्स आहेत स्प्रिंग रोलचे. तुम्हाला हवं तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर आता शीटमध्ये फिलिंग भरत आहोत. तर फिलिंग भरतोय आपण. आता याला साईडने आपण हे स्लरी लावणार आहोत. स्लरी म्हणजे मैदाचं आणि पाणीचं मिक्सचर आहे, ते आपण याला लावून घेणार आहोत, जेणेकरून हे निघू नये फ्राय करताना. हे आपला रोल रेडी झाला आहे. अशा आपण 4-5 रोल रेडी करून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही रोल रेडी करून घेतले आहेत. आता याला आपण डीप तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर आता तेल गरम झालं आहे. तर आपण आपले स्प्रिंग रोल टाकत आहोत यात. त्याला आपल्याला मीडियम हीटमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत. हे प्लेटमध्ये काढून घेतले. अशा प्रकारे आपण बाकीचे पण फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा आपले स्प्रिंग रोल रेडी झालेत. तर आता याला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. तर बघू शकता आपले स्प्रिंग रोल रेडी आहे. ते आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत. तुम्ही पण बनवा आणि सांगा आम्हाला कसे झालेत. आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.